ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आज वरुथनी एकादशी. चैत्र कृष्ण एकादशीला वरुथिनी एकादशी म्हटले जाते. या दिवशी श्री विष्णूंचा वराह अवतारचे पूजन हे केले जाते. वरुथनी एकादशीचे व्रत करणाऱ्यांना श्री विष्णूचे संरक्षण कवच मिळते अशी मान्यता आहे. वरुथनी एकादशीला श्री विष्णूंची पूजा करावी. यावेळी विष्णू सहस्रनामाचे पठण करणे फलदायी मानले जाते. या व्रतामध्ये श्री विष्णूंच्या दशावताराची कथा ऐकावी किंवा त्याचे स्मरण करावे. या व्रताचा संकल्प करून पूजा केल्यानंतर दिवसभर केवळ फलाहार करावा असे सांगितले जाते. वरुथनी एकादशीचे महत्त्व म्हणजे यमराज आणि यमलोकाच्या भयापासून मुक्त होण्यासाठी वरुथनी एकादशीचे व्रत आवश्यक असल्याचे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते. वरुथिनी एकादशी सौभाग्य प्रदान करणारी, सर्व पाप नष्ट करणारी आणि शेवटी मोक्ष प्रदान करणारी आहे. हे व्रत केल्याने सौभाग्य प्राप्ती होते आणि या वरुथिनी एकादशीच्या पराभवामुळेच राजा मंदथा स्वर्गात पोहोचले होते. वरुथिनी एकादशीचे फळ 10,000 वर्षापर्यंत तप करण्यासमान आहे. कुरुक्षेत्रात सूर्यग्रहणावेळी एक मन स्वर्णदान केल्याचे फळ असते. ते फळ वरुथनी एकादशीचे व्रत केल्याने प्राप्त होत असते. वरुथनी एकादशी व्रत केल्याने मनुष्य या लोकात सुख भोगून परलोकात स्वर्गाची प्राप्ती करू शकतो. या एकादशीचे व्रत गंगा स्नानाच्या फळापासून देखील अधिक आहे असे श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितले होते. या एकादशीचे नियम म्हणजे प्रत्येक एकादशीप्रमाणेच या एकादशी व्रताच्या नियमांचे पालन दशमी तिथीपासून सुरू होते. दशमीच्या दिवशी सात्विक भोजन घ्यावे. दुसऱ्या दिवशी एकादशीला सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण करून व्रताचा संकल्प करावा. पाणी अर्पण करताना ओम सूर्याय नमः हा जप करावा. या दिवशी घरीच लक्ष्मीनारायणाचा फोटो किंवा मूर्तीचे पूजन करावे. पूजेमध्ये भगवान विष्णूचे स्मरण करावे. शंख वाजवावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप हा करावा. एकादशीला फक्त फलाहार करावा. तसेच गरजू निराधार आणि ब्राह्मणास दान भोजन द्यावे. दान भोजनाचे या दिवशी फार महत्त्व आहे.